बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला. सुनील कोल्हे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाणा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर तालखेड फाट्यावर हा हल्ला केला. हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून होते. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. कोल्हे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. ॲडव्होकेट जयश्री शेळके रुग्णालयात दाखल झाले असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी 4 अज्ञात लोकांनी तोंड बांधून भ्याडपणे हल्ला केलाय. त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय. त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते. या ठिकाणी जी लोक निवडून आले त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये. खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले, ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं, त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे. त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत. कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत. जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत. या पद्धतीने बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो सहन केला जाणार नाही. हे ताबडतोब थांबलं पाहिजे.